नमस्कार मंडळी. तुम्ही पाहताय जनसंवाद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातम्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणारा तुमचा विश्वासू चॅनेल. मंडळी, राज्यात निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठे घोटाळे उघडकीस येत आहेत. पार्थ पवार प्रकरण, माणिकराव कोकाटे आणि आता साताऱ्यातील 115 कोटींच्या मेफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या नावाचा यात उल्लेख येतोय. तरी कारवाई का होत नाही? विरोधक थेट राजीनाम्याची मागणी करतायत. नेमकं काय घडलं? विरोधकांचे आरोप काय? ते तेयश हॉटेल खरंच प्रकाश शिंदेंचं आहे का? आणि या प्रकरणात एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? सगळं सविस्तर जाणून घेऊया या खास व्हिडिओत. मंडळी, राज्यात निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांचे मोठमोठे घोटाळे समोर येत आहेत. पार्थ पवार झाले, माणिकराव कोकाटे झाले आणि आता अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातल्या सावरी गावात काही दिवसांपूर्वी 115 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. पण आता ही ड्रग सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचं बोललं जातंय. आणि तरी देखील या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई होत नाही. यामागे एकनाथ शिंदे यांचा दबाव आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आता या प्रकरणात एकनाथ शिंदेंचा हात असून त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. म्हणूनच नेमकं काय हे प्रकरण? विरोधक नेमके काय आरोप करत आहेत? जे हॉटेलशी या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे जुळत आहेत ते खरंच एकनाथ शिंदेंच्या भावाचं आहे का? या गंभीर प्रकरणामुळे एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, खरं तर या सगळ्या ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात होते 8 डिसेंबरला मुंबईतल्या मुलुंड भागातून. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार मुलुंड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई असलेले महेश सावंत हे ड्युटीवर असताना मुलुंड भागामध्ये दोघे जण रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळले. महेश सावंत त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत त्या दोघांकडे गेले आणि त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. यातला एक तरुण सलीम अब्दुल हमीद शेख वय वर्ष 32 आणि दुसरा रईस रियाज शेख वय वर्ष 37 हे दोघेही मुंबईमध्ये राहतात. जेव्हा पोलीस या दोघांची तपासणी करत होते तेव्हा सलीमच्या हातात एक नायलॉनची पिशवी आढळते. त्यात एक लिफाफा होता आणि त्या लिफाफ्यात एक नोटबुक होती. नोटबुकच्या आतमध्ये पानांमध्ये एक विशिष्ट प्लास्टिकची पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये 10 ग्रॅम मेफेड्रॉन म्हणजेच ड्रग होते. त्यानंतर पोलीस त्याच्या उजव्या खिशामध्ये बघतात तर खिशात सुद्धा 64 ग्रॅम ड्रगची पिशवी सापडते. त्यानंतर पोलीस रईस रियाज शेख याची झडती घेतात तर त्याच्या खिशात सुद्धा 62 ग्रॅमचे ड्रग सापडतात. पोलीस या दोघांना अटक करून त्यांची चौकशी सुरू करतात. तेव्हा या चौकशीमध्ये कळतं की त्यांना हे ड्रग्ज पुण्यातल्या विशाल मोरे यांच्याकडून मिळालेले आहेत. हा विशाल मोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पुणे शहराच्या विद्यार्थी आघाडीचा प्रमुख आहे. त्यानंतर या विशाल मोरेला पकडण्यासाठी पोलीस एक सापळा रचतात आणि या दोघांनाच विशाल मोरेला फोन करून आणखी ड्रग्ज हवेत असं सांगायला लावतात. त्यानंतर हा विशाल मोरे ड्रग्ज घेऊन पुणे मुंबईच्या हायवेला असलेल्या एका हॉटेलमध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो ड्रग्ज देताना पोलिसांना सापडतो आणि त्याला पोलीस 13 डिसेंबरला अटक करतात. या विशाल मोरेची चौकशी केल्यानंतर तो सांगतो की हे ड्रग्ज सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावामध्ये तयार केले गेले आहेत. त्यानंतर मुंबईचं ते पथक सावरी गावामध्ये पोहोचतं आणि सावरी गावामध्ये गुरांच्या गोठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका शेडमध्ये पोलिसांना हे ड्रग्ज सापडतात आणि मुंबई पोलीस तिथून तिघांना अटक करतात. ते तिघं म्हणजे अप्पा सय्यद उर्फ सद्दाम वय वर्ष 29, राजकुल रेहमान वय वर्ष 30, हबीजुल इस्लाम वय वर्ष 25. या तिघांचाही तात्पुरता पत्ता हा पालघर आहे. पण यातले दोघे जण धक्कादायकरित्या बांगलादेशचे असं समजतंय आणि एक आसामचा असल्याचा आता आरोप केला जातोय. आता त्यानंतर सुरू होतं या घटनेचं राजकीय कनेक्शन. जिथे सावरी गावात ड्रग्ज आणि हे तिघं जण सापडले ते गाव एकनाथ शिंदेंच्या दरे गावाजवळ आहे. या तिघांना सावरी गावातील ओंकार डिघे हा जेवण देत होता आणि हे जेवण सावरी गावातल्या तेयस नावाच्या एका हॉटेलमधून येत होतं आणि हे हॉटेल एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदेंचं आहे. पण आता या हॉटेलचा व्यवसाय दरेगावचे सरपंच रणजित शिंदे सांभाळतात. ड्रग सापडल्यानंतर प्रकाश शिंदेंनी हे हॉटेल माझं नाही असं सांगितलं होतं. पण विरोधी पक्षनेत्यांनी हे प्रकरण चांगलंच सूल धरलं.
या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांचंच असून तेच चालवत असल्याचे पुरावे पत्रकार परिषदेत झळकावले आणि तो मी नव्हेच म्हणणाऱ्या प्रकाश शिंदेंना उघड पाडलं. वाल्मिक कराड प्रकरणी मुंड्यांचा राजीनामा घेतला तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत, त्यांनी पण राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. ड्रग्जमधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का असा सवाल करत त्यांनी 22,500 रुपयात मतं विकत घेतली जाऊ शकतात असा गंभीर आरोप देखील एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. या प्रकरणी आपण राज्यकलांची भेट घेणार आहोत, तसेच मुख्यमंत्र्यांकडेही भेटीसाठी वेळ मागणार असून हे ड्रग्ज प्रकरण त्यांना अवगत करणार असल्याचं अंधारेंनी सांगितलंय. यासंबंधित त्यांनी 18 तारखेला पत्रकार परिषद घेतली. त्यात अंधारे म्हणाल्या, पाचगणी हे राज्यातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ असून त्या ठिकाणी अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. अंमली पदार्थांमधून कमावलेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जात असेल तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. मुंबईमधील पोलीस पाचगणीत येऊन अंमली पदार्थाची कारवाई करतात त्यावेळी पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक नेमके काय करत होते असा प्रश्न उपस्थित करून शिंदे यांनी त्वरित राजीनामा द्यावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या. अंधारेंनी गुगलमध्ये जाऊन तुम्ही तेयश या हॉटेलचं नाव टाकलं तर प्रकाश शिंदेंचा नंबर येतो हे त्यांनी मोबाईलवर दाखवलं. त्या म्हणाल्या, प्रकाश शिंदे खोटे का बोलले? ते म्हणाले, हे माझं हॉटेल नाही. तर ही जागा कमर्शियल नसेल तर त्याला रेटिंग कशी काय येईल? याला 4.8चं रेटिंग आहे. गुगलवर डायरेक्शन आहे आणि व्हॉट्सॲप नंबर देखील दिलेला आहे. इथे ऑनलाईन बुकिंगही करता येतं. तिथे दिलेल्या नंबरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये प्रकाश शिंदे असं नाव आलं. हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदे चालवतात कारण इथे त्यांचा नंबर दिलेला, असं म्हणत त्यांनी पुरावा दाखवला. यानंतर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. ते टिळक भवन इथं माध्यमांशी संवाद साधत होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सावरी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरू होता त्याची कल्पना सातारा पोलिसांना होती, पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रांचनी ही कारवाई केली कारण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधीक्षक आहेत ज्यांनी अंतरवाली सराठी इथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठी हल्ला केला होता. त्यामुळे माझा प्रश्न हा आहे की साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विलीभगत आहे का? या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे अशी मागणी सपकाळ यांनी केली. तर दुसरीकडे प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. सध्या राज्यात निवडणुका सुरू आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे असं मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलंय. तसंच अंधारेंनी माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा देखील शंभूराजे देसाई यांच्याकडून देण्यात आलाय. या प्रकरणावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे म्हणाले की आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. सनसनाटी निर्माण करून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनाम करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. तसेच आरोप मागे न घेतल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोपणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. ते असंही म्हणाले की सातारा जिल्ह्यातला तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. माझ्या जमिनीचा सातवारा गट 17-1 आहे आणि छापा पडलेल्या जमिनीचा गट क्रमांक 4-1 असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगाने नव्हे तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे आली आहे. या जमिनीचा गट क्रमांक 30-1 असा आहे. तसेच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती 15-16 किलोमीटर लांब आहे. ही जागा रणजित शिंदेला विकण्यात आली असून त्याची कागदपत्र आमच्याकडे आहे. तसेच रणजित हा फरार झाला नसून गावातच आहे. पोलिसांच्या FIR मध्ये कुठेही रणजित शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही असं ते म्हणाले. या गुन्ह्यात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तर आता या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात विरोधक एकनाथ शिंदेंचं नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते म्हणाले, साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला. त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचं अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला.
या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचे नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेध आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरान्वयाने आढळून आलेला नाही. आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाबद्दल एकनाथ शिंदे यांची मात्र अजूनही कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. ते काय बोलणार याचीच आता सगळे वाट बघत आहेत. एकूणच 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालेली असून हे प्रकरण केवळ आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित न राहता सत्तेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचलंय. पोलीस तपासातून नेमकं काय सत्य समोर येणार आणि या गंभीर आरोपांवर सरकार काय भूमिका घेणार याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तर मंडळी, खरंच या प्रकरणांमध्ये एकनाथ शिंदेंचा हात असेल का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.